नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या सगळ्यांचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, आता तुम्ही तुमची मराठीतली प्रगती तर आम्ही जाणून घेतली, म्हणजे तुम्हाला शिकवायला होते आणि त्यामुळे तुमच्या मराठीत इतकी सुधारणा झाली, किंवा एक वेगळं वळण तुमच्या शब्दांना लागलं आणि ते वळण तुमच्या लेखांमध्ये दिसतं. तसंच इतर विषयांच्या बाबतीत म्हणजे तशीच प्रगती होती का? किंवा जसा आम्हाला इंग्रजी आणि गणिताचा आम्ही जास्त धसका घेतो, तसाच धसका तुमच्या मनातही तेव्हा होता का? धसका हा. म्हणजे आता त्या तू हे विचारल्यानंतर सुद्धा मला धसत आहे. कारण असं की पहिली ते चौथी चांगलं होतं, म्हणजे 70-73 वगैरे असे मार्क मिळायचे. पहिल्या 10-12 मध्ये नंबर असायचा, कधीतरी तो 34वा असायचा. हुशार मुलांमध्ये वगैरे काही तशी गणना नव्हती. त्याच्यानंतर पुढे आलो, मग माध्यमिकचं हे सुरू झालं, थोडी शिंग फुटली. मग हे जे बाह्य काही चाळे असतात ते सुरू झाले. म्हणजे त्यावेळेचा वर्ग होता हा 6वीचा वर्ग होता. या 6वीच्या वर्गामध्ये वनमाळी हॉल आहे ना, त्याच्या बरोबर समोर तो वर्ग होता. त्यावेळेला छबिलदार शाळेच्या समोर मंजू वडेवाला होता. आता लोक सांगतात मंजू वडेवाल्याच्या समोर छबिलदार शाळा, अजिबात चूक. अच्छा. हा, म्हणजे तो आमच्या समोर त्याचं दुकान. तर तिकडून लोक वडे वगैरे खायचे आणि जायचे. आम्हाला अतिशय सुंदर बाण बनवता येतात, आणि वरून आम्ही एखादा टकरा माणूस चाललेला असेल तर त्याचे बरोबर असा वेध घ्यायचा. बापरे, कळले. आणि ते अनपेक्षितपणे तो लागला बाण की पावसाळ्याचं ना, मला हातात वडा आणि वरतून बाण, असं म्हणजे काहीतरी वेगळंच ते व्हायचं. हे सगळे प्रकार तिकडे चालू असायचे. म्हणजे त्याही कंपूमध्ये मी होतो. वर्गातली काही मुलं होती माझ्या हुशार मुलं, म्हणजे त्याच्यामध्ये आता इकडेच प्रॅक्टिस करतात, रानडे म्हणून आहे, तो रानडे आहे, विनायक जोशी आहे, श्याम ठोसर आहे. हे त्यावेळेला इंग्लिश नॉवेल्स वगैरे वाचायचे. मला ते फार, म्हणजे ते असे शार्क माशासारखे, आणि आम्ही हुशार विद्यार्थी, आम्ही बोंबील रे, म्हणजे बोंबललेलंच म्हणून बोंब. तर ते सगळे जे विषय होते ना, म्हणजे इतिहासात डोकावून बघितलं तर त्याच्यामध्ये रासाची कारणच दिसते. ते सनावळ्या, ते तहाची कलम, अमुक तमुक, त्यामुळे तो कधी आवडीचा नव्हता. भूगोल तोही आवडीचा नव्हता, कारण या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं, अमुक जायचं. इकडून कळत नाही की बसने पुण्याला कसं आणि पुण्याहून आणखी पुढे कसं, म्हणजे धुळ्याच्या पुढे काय येतं आणि जळगावच्या बाजूला काय येतं हे अजून कळत नाही. तर त्या भूगोलाचा उपयोग काय, असे न पचणारे असे ते विषय होते. संस्कृत अतिशय वाट लावणार, कारण त्यांनी तर अगदी हे राम म्हणायची पाळी आणली. म्हणजे राम हा रामो राम वगैरे हे सगळे. मग नदी शब्द कसा चालतो, माला शब्द कसा चालतो, हे झालं. पण आता त्याचा पुढे मला उपयोग झाला त्या गोष्टीचा. त्यामुळे संस्कृतची ती होती. इंग्रजी म्हणजे भूतकाळ, चालू भूतकाळ काय, हे सगळे जे होते प्रचंड त्रास, म्हणजे ती भूत डोक्यावरती बसली होती अशी. आणि त्याच्यामध्ये ती स्पेलिंग, आता साधं मला सांगा की क्यू असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर क्यू येतो ना, ते क्यूचं स्पेलिंग ते पाठ करायचं. म्हणजे क्यूचं स्पेलिंग एवढं अवघड का करून ठेवलं काय कळायला मार्ग नाही. म्हणजे QUEUE, एकदा मी आरशात बघून ते करत होतो, QUEUE, आणि मला कळलं अरे हे म्हणजे मुका घेतल्याचा दोष आहे. केलं, तू पण केलंस पटकन. तर हे जे आहे ही स्पेलिंग पाठ करताना, म्हणजे चेक, टीचर, नॉलेज, जज, ह्याची अगदी जी स्पेलिंग आहे ही फार त्रासदायक. त्याच्यामुळे जेवढं मी मराठी वाचलं
तेवढं मी इंग्रजीकडे काही वळलो नाही. वाचणं राहिलं त्याच्यामुळे चांगल्या गोष्टींना मी मोकलो सुद्धा. सगळ्यात कठीण होतं म्हणजे ह्या विषयामध्ये तरी काठाकाठाने पोहत होतो, पण गणितातले भागाकार गुणाकार हे माझ्यावरती खार खाऊन त्यात ते बीजगणित अंकगणित काय म्हणजे मला एकदा विचारलं की 24चा वर्ग किती, माझ्या लक्षातच येणार आहे आमचा 60 मुलांचा वर्ग होता. नवीन 24चा वर्ग कुठून आला. मग नंतर ते कळलं की अरे हा 24चा वर्ग असं प्रचंड दडपण होतं त्या गणिताचं. आणि बाकीच्या मुलांची गणित पटापट सुटायची किंवा ते पाठच करायची गणित, मला काही त्याची सवय नव्हती. त्या गणिताचं हे गुणाकार भागाकार हे तुला सांगितलं मी कशा पद्धतीचं आहे. पाढे फार वाईट गोष्ट म्हणजे निदान आमच्या अगोदरच्या म्हणजे बाबा वगैरे यांचे तर ते दीडकी अडीचकी पावकी निमकी वगैरे हे सगळं पाठ होतं. आम्हाला ते काही पाठ नव्हतं, पण हे पाढे जे आहेत ना हे 1 ते 12 पर्यंत मला पक्के पाढे येतात. अच्छा. 13 अजून डळमळतो कळले ना. म्हणजे 7 8 किती 56 8 7 56. हा हे किती पटकन जायला मला थांबलं आहे. म्हणजे 9 7 आणि 6 9 54. म्हणजे हा जो येतो की नाही ते दडपण होतं असं. म्हणजे त्याच्यानंतर 14चा नाही मग एकदम 15 मग 20 मग 20 म्हणजे डोळे दाखव आणि 25. बाकीचे जे पाडे आहेत ना मधले ते कायम तेडीत वागले, कायम तेडीत वागले त्याने अजून. म्हणजे आता जिथे मी सांगितलं तर हे करताना मी अजून अशी एकाच्या वरती किती शून्य असं नाही, सुटे दशक शतक हजार दशक लक्ष वगैरे असं. दशलक्षाच्या पुढे काय आपण गेलो काय प्रश्न झाला त्या गोष्टी. तर तिमाही किंवा 6 माही परीक्षा होती का तरी आम्हाला केबी देशपांडे सर आम्हाला शिकायला. काय झालं माहिती नाही, नेहमी मला पेपर सोपे जातात, परीक्षा मला कधीही कठीण गेलं नाही. कठीण रिझल्ट निकाल जातो. तर रिझल्ट कठीण जातो. रिझल्ट कठीण हे कसं काय म्हणजे पेपर सोपे जातात, रिझल्ट असा वेगळा लागतो. सांगतो तुला एक गोष्ट सांगतो की त्यावेळेला त्या गणितात मला 50 4 मार्क. 50 अवघे 4. आता सगळ्या प्रेक्षकांच्या समोर मी हे स्पष्टपणे सांगतोय, मला 4 मार्क कसे मिळाले पण मिळाले. 4 तरी मिळाले नाही, 4 तरी मिळाले तेवढं म्हणजे अजून तेवढं केलं नव्हतं पण 4च मिळाले. आता घरी भाऊ म्हणजे एकदम गणित तज्ञ, 100त 100 मार्क आणणारा. हे पेपर घेऊन दाखवायचं काय बाबांना. मग तर बाबा म्हणजे जमत गणितचा होता, त्यांचंही गणित चांगलं. मग एकदाच मी वाट चुकलेलो. बरोबर माझ्याविषयी चांगली तुझ्यासारखी चांगली मंडळी असतात तशी माझ्याबरोबर अशी बाकीची पण मंडळी असतात की त्यांनी मला असे एक आयडिया येत काय, त्यामुळे त्याच्या मागे एखादा आकडा लावून टाकला. आकडा लावला म्हणजे हा, मी त्या 4च्या मागे 2 हा आकडा लावला. म्हटलं जास्त नाही, 44 वगैरे असं म्हणजे खूपच होतं. म्हणजे सन्मानजनक म्हणजे निदान कमी मिळाले पण पास झाला असं. पण 4च्या मागे 2 लावले, 4चे 24 केले. आणि बाबा ऑफिसला सकाळी जाताना घाई पेपर त्यांच्या समोर ठेवला सही करायचं. माहित नाही ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते, म्हणजे ते पोलीसच नव्हते, ते ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून रिटायर झाले. पण यांचं ना घाणेंद्रिय एकदम तीक्ष्ण असते. त्याने तो पेपर उघडला. पहिल्या पानावर 4, पहिल्या पानावर 24 आतमध्ये 4. मग एक म्हणजे अशी चिटिंग करणं आणि ते तसं लपवून दाखवणं, अशी 2 कलम लागू झाली. मला सांगतो देव दिनाघरी धावला वगैरे हे सगळं खोटं आहे. देव जो धावला ना तो डायरेक्ट त्यांच्यात घुसला. आणि ती मर्यादित जसे फटके मारते ना तसं सकाळी मी मार खाल्ला.
सकाळी सकाळी मार्क. आयुष्यात लावलेला पहिल्यांदी आणि शेवटचा असा तो एकच आकडा. त्याच्यानंतर मी आकड्याच्या मागे कधी गेलो नाही. आता कसं आहे, फार सोपं झालंय ना. हो. आयटीत जायचं, भैयाला सांगायचं की कैसा किलो, भैया सांगतो की आता मी त्यावेळेच सांगतो तुला की 35 रुपये. 35. घरी सांगितलेलं असायचं की 200 ग्राम घेऊन ये, 200 ग्राम. 200 ग्राम. भैया लगेच हिशोब करून सांगायचा. आपण थांबायचं आपण, कारण 35 30पर्यंत गेलो, 35 भाडं शक्य नाही. भैया जो दुसरी पण शिकलेला नाही त्याला तो कसा येतो मला माहिती नाही, पण त्याला येतं. म्हणजे 19 रुपये किलो, 300 ग्रॅमचे किती, तो पटकन सांगतो. बाबा आपल्याला ते सांगता येतं. मी आपण पण असं एकदम याने उभं राहायचं त्या समोर. मग तो सांगतो इथनं इथनं हो गय, नोट द्यायची. बरं, ते नोट दिल्यानंतर आपण त्या नोटेतून एवढे गेलेले हवेमध्ये वजाबाक्या करतो की 50ची नोट दिली, एवढे एवढे झाले, वजा एवढे हवेत, असं तो आपलं कॅल्क्युलेशन असतं. तो डायरेक्ट पैसे आपल्या हातामध्ये ठेवतो. आपण पण असे घ्यायचे, मग मोबाईल मध्ये इकडे करून बघायचं कॅल्क्युलेटरवर बरोबर की नाही. मला असं वाटतं की परीक्षा देण्यापेक्षा परीक्षा घेणं सोपं आहे. कारण तिकडे काय तुम्हाला उत्तर द्यायला लागत नाही. बरोबर. हो. त्या गणिताची मी एवढी धास्ती घेतली की त्याच्या वाटेला जाणं सोडा, मी माझी वाट बदलली. तुम्ही म्हणून मी वैद्यकीय क्षेत्रात, हो, म्हणून मी इंटर सायन्स नंतर ए ग्रुप न घेता बी ग्रुप घेतला, बायोलॉजी घेतली, मेडिकलला आलो. माझा गणिताशी संबंध बराच काळ तुटला. तो नंतर परत कधी आला ते तुला दुसऱ्या वेळात सांगेन कधीतरी. हो चालेल, ते आपण पुढच्या एपिसोड मध्ये सांगू. तर मित्रांनो, वेळेअभावी हा एपिसोड आम्ही इथेच थांबवतोय. आणि मला वाटतं अशा अजून आपल्याला सरांच्या शालेय जीवनातल्या गमती जिमती ऐकायच्यात, पाहायच्यात. आणि आपलंही बालपण आपण किंवा ते शाळेतले दिवस, त्या आठवणी जाग्या करतो, त्या पुन्हा आमचा एपिसोड बघताना तुम्हाला जाग्या झाल्यात का, किंवा तुमच्या त्या आठवणीत तुम्ही हरवलात का, किंवा तुम्हाला हा एपिसोड बघितल्यानंतर काय वाटलं त्याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि मला खात्री आहे की आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असणार. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.